बरं का बालमित्रांनो, आजचा आपल्या अध्याय आहे 11वा. अधिक महिन्यातील गोष्ट आपण आता ऐकणार आहोत. आजच्या गोष्टीचं नाव आहे वैधृती आणि व्यतिपात. जे लोक पंचांग बघताना ब्राह्मण लोक रोज, त्यांना हे सगळं समजतं. वैधृती केव्हा आहे, व्यतिपात केव्हा आहे, त्या पंचांगामध्ये सगळं लिहिलेलं असतं. तर या अधिक महिन्यामध्ये या 5 पर्वाचा खूपच पुण्यकारक समजलेला आहे. तर लक्ष्मी म्हणाली, जगन्नायका, या अधिक महिन्यात 5 पर्वे फारच पुण्यकारक आहे असे म्हणतात. तर ती कोणती, त्याचे महत्त्व काय आणि त्या पर्वकाळात कोणकोणते पुण्यकर्म करावीत ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, थोडक्यात सांगतो. ही 5 पर्वे म्हणजे वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी. आता हे 3 तर आपल्याला माहितीच आहे, पण वैधृती आणि व्यतिपात हे आपल्याला माहिती नाही. तर आपण हे ब्राह्मणाला विचारून हे केव्हा पडतं ते आपण समजून घेऊया. तर प्रथम वैधृती हा पर्वकाळ फारच पुण्यकारक असतो. तसा पाहिलं तर प्रत्येक महिन्यात वैधृती योग असतोच, पण अधिक मासातील वैधृती योग साधून जर त्या पर्वकाळात स्नानदानादी पुण्यकर्मे केली तर ती विशेष फलदायी होतात. पूर्वी सूर्यवंशातील मानधाता नावाच्या राजाने खूप यज्ञयाग केले. त्या पुण्याईमुळे इंद्रपद जाऊन त्या राजाला इंद्रपद मिळाले. पण देवेंद्र असाच भटकत असतात. नारद मुनींनी इंद्राला वैधृती पर्वात अधिक महिन्यात स्नानदानादी पुण्यकर्मे करण्याला सांगितली. त्याप्रमाणे इंद्राने वैधृती पर्व साधून व्रते केली. त्या पुण्याईमुळे पुन्हा इंद्राला त्याचे इंद्रपद मिळाले. लक्ष्मी, माझा थोर भक्त प्रल्हाद हा दैत्यकुळात जन्माला आला, पण त्याने माझी नामस्मरण भक्ती केली. त्यातही अधिक महिन्यातील वैधृती पर्वात सतत नामस्मरण केले, त्यामुळे त्याला राजपद मिळाले. या वैधृती पर्वात तिळाचे 16 लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या 16 संख्येत यथाशक्ती ब्राह्मणाला दान द्याव्या. दुधाची खीर, तुपाचा दिवा आणि एखादे वस्त्र पात्रही द्यावे. या दानामुळे देव आणि पितर संतुष्ट होतात. पंचपर्वात वैधृतीला पहिला मान दिलेला आहे. स्वतः महादेव ब्रह्मदेव यांनी या पर्वात पुण्यकर्मे केली. जाणते लोक पंचांगात पाहून वैधृतीचा काळ बरोबर साधतात. आता दुसरे पर्व व्यतिपात, याची माहिती सांगतो. वैधृतीप्रमाणेच व्यतिपात हा योगसुद्धा प्रत्येक महिन्यात असतोच. ज्यावेळी चंद्र सूर्याचा समान योग प्राप्त होतो त्यावेळी व्यतिपाताचा पर्वकाळ असतो. प्रत्येक महिन्यातील व्यतिपात योगात स्नानदानादी पुण्यकर्मे लोक करतातच, परंतु अधिक महिन्यातील व्यतिपात सर्व साधून जर ती पुण्यकर्मे केली तर त्याचे विशेष महत्त्व आहे. व्यतिपात पर्वकाळात घरी जरी स्नान केले तरी ते तीर्थस्नानापेक्षाही जास्त पुण्यप्रद असते. स्नान चुकवू नये. प्रातःकाळी लवकर उठून स्नान करावे. देवपूजा नित्यनेमाने करावी. या पर्वकाळात स्त्रीपुरुषांनी ब्राह्मणाला शक्य ते धान्य दान द्यावे. ते दान विशेष पुण्यकारक आणि श्रेष्ठ ठरते. दान करण्यात निष्ठा किंवा श्रद्धा असावी लागते. गर्व किंवा अहंकाराने केलेले दान निष्फळ ठरते. लक्ष्मी, अधिक महिन्यातील पंचपर्वापैकी वैधृती, व्यतिपात ही 2 पर्वे योगाची आहेत. कालगणनेच्या पंचांगात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही 5 अंगे महत्त्वाची असतात. आता पंचपर्वापैकी 2 पर्वाची थोडी माहिती तुला दिली. पुढे 12वे अध्यायात मी पौर्णिमा आणि अमावस्या या 2 तिथी पर्वाची माहिती देणार आहे. ती तू शांत चित्ताने ऐक. आणि अशाच आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमा तर माहितीच आहे. दर महिन्याला अमावस्या येते, दर महिन्याला पौर्णिमा येते, आणि तसंच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्याला द्वादशी म्हणतात. तर पुढच्या अध्यायात आपण या दोन्ही पर्वांची गोष्ट आपण ऐकणार आहोत. आणि ते आपण साधे सोपे व्रत आपण जरी केले तरी भगवंताला ते खूप आवडते.